आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहोत आणि आपल्या सोबत आहे छोटा कलावंत शौर्यानंद सम्राट शौर्यानंद सम्राट वीर. थोडा उत्कृष्ट ढोलकीपटू आहे आणि विशेष म्हणजे शौर्याने अजूनही कुठले या ढोलकीचा क्लास वगैरे केलेला नाहीये, क्लास लावलेला नाही. ते एक स्वयंस्फूर्तीने स्वतः तो ही ढोलकी ची कला अवगत केलेला शौर्य आहे. तर आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत. तुला ही कला कशी काय अवगत झाली आणि तुला आवड कशी निर्माण झाली? मी लहानपणापासून आजोबांनी कंजरी दिली वाजवायला. तर ती कंजरी वाजवत वाजवत मी ढोलकी घेऊन दिली माझ्या काकांनी आणि ती वाजवत वाजवत मग आता मोठी ढोलकी वाजवतो आणि असं शिकलो. बरं, म्हणजे तू कुठे क्लास वगैरे केला नाही केलं. बरं, याच्यामध्ये तोडा काय असतो आणि तो कसा वाजवतात जरा आमच्या प्रेक्षकांना वाजवून दाखवशील का? हो. वाजव. वा वा, छान. तू कुठल्या शाळेमध्ये आहेस? मी प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळा बरं, किती मध्ये आहेस? 7वी. बरं, आता तुला ह्या ढोलकीची जी आवड निर्माण झाली आहे तर तू तुझ्या आजोबांसोबत काही कार्यक्रम केलेस का? हो. बरं, कुठे कुठे गेलास? मी गौतम नगर, हां. जय भीमनगर असे ठिकाणी कार्यक्रम केले. बरं. बौद्ध गयामध्ये. बरं, कोणत्या वर्षापासून वाजवतोस? मी 3 वर्षाचा होतो तेव्हापासून मी खंजिरी वाजवतो. खंजिरी वाजवू वाजवू मग मी ढोलकीकडे वळलो. बरं, म्हणजे तुला आजोबांपासून ही कला अवगत झाली, त्यांची आवड निर्माण झाली. बरं, अजून ढोलकी व्यतिरिक्त काय वाजवतो? ढोलकी व्यतिरिक्त खंजिरी वाजवतो, ढोलक, तबला असं वाद्य वाजवतो. बरं, आणि या वाद्यांचा कुठेही क्लास केलेला नाही? नाही. बरं, अतिशय उत्कृष्ट ढोलकी वाजवतो. तर एक आमच्या प्रेक्षकांसाठी एक गीत ढोलकी आणि पेटीवर आपण सादर करावं. ही जी कला तू अवगत केलेली आहेस तर अभ्यास, शाळा आणि
खेळणं, आता तुझं वय अगदी खेळायचं आहे, हे सगळं सांभाळून तू या कलेकडे म्हणजे प्रॅक्टिस कशी करतोस? मी सुट्टीच्या दिवशी 10 मिनिटं 15 मिनिटं वाजवतो. हां, बरं. आणि रोजचं काय करतो? रोज अभ्यास खेळणं तेच. बरं. म्हणजे फक्त सुट्टीच्या दिवशी तू प्रॅक्टिस करतो आणि सुट्टीच्या दिवसाच्या एका दिवसाच्या प्रॅक्टिसनं तुला एवढं उत्कृष्ट वाजवता येतं, तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि अजून याच्यामध्ये काही राग काही असतं का? हो असतं. बोल वगैरे असतात का? तर तू काय कसं वाजवशील? ता, दा, दी, असे असे प्रकार ता ता हं. तीन ना असे बोल असतात. बरं बरं. म्हणजे हे बोल सुद्धा तुला वाजवता येतात. हो. बरं. आता एखादं पेटीच्या सुरासोबत कशी साथ देशील? हा, तू ही जी कला जोपासलेली आहेस, तर तुझ्यासारख्या अशा छोट्या मित्रांना काय सांगशील? तुमच्यामध्ये जर काही एखादी कला असेल हं. तर तिला प्राधान्य द्यावे हं. आणि पालकांनीही तिला प्राधान्य द्यावे. बरं. आणि पुढे काय करणार आहेस तू? मी कलावंत म्हणून एका अधिकारी नोकरी इच्छितो. नोकरी करू इच्छितो. बरं. कला जोपासत असताना सुद्धा तुला नोकरीत जाण्याची इच्छा आहे? बरं, ठीक आहे. तुला कायझेन इंडियाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि ही कला अशीच बहरत जावी अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आपण कायझेन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.